हॅलो हाय फ्रेंड्स. आज मी बनवणार आहे मटन बिर्याणी. अर्धा किलो मटणाची बिर्याणी. बघा मी इथे 3 कांदे कापलेले आहेत. उभा चिरून घ्यायचा कांदा, 2 टोमॅटो, 4 मिरच्या आणि थोडी कोथिंबीर. धारा तेल मी वापरलेलं आहे. आणि हे बघा सगळं मी सामान साहित्य हे सगळी तयारी करून घेतलेली आहे. हे मटण अर्धा किलो आहे. अर्धा किलो मटणाला अर्धा किलोच तांदूळ वापरायचा, म्हणजे बिर्याणी एकदम छान होते. हे पहा, मी खडा मसाला पण घेतलेला आहे. तमालपत्र, वेलची, हिरवी वेलची, मसाला वेलची, लाल तिखट थोडं घ्यायचं, हळद घ्यायची, गरम मसाला घ्यायचा 1 चमचा, बिर्याणी मसाला घ्यायचा. आता हे बघा याच्यामध्ये मी 4 मिरच्या टाकलेल्या दिसतात तुम्हाला. याच्यामध्ये मसाला वेलची, तमालपत्र, काळी मिरी, लवंग, हा खडा मसाला मी टाकलेला आहे. हे चांगलं गरम तेलामध्ये तडतडून द्यायचं. 4 चमचे तेल टाकलेलं आहे मी. कांदा जेवढा चिरलेला होता, उभा चिरलेला होता तो कांदा, तो चांगला फ्राय करून घ्यायचा. ब्राऊन कलर येईपर्यंत त्या कांद्याला चांगला फ्राय करायचा. आता हा बिर्याणी मसाला घेतलेला आहे. 2-2.5 चमचे, 1 चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा हळद, आणि हा सगळा मसाला मी कांद्यामध्ये फ्राय करते. चांगला मिक्स होऊन द्यायचा आणि कांदा चांगला मसाल्यामध्ये फ्राय करायचा आहे. बघा चांगलं परतलेलं आहे मी. तुम्हीसुद्धा असंच चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मटण फ्राय करायचं आहे. या मसाल्यामध्ये अर्धा किलो जे मी मटण आणलेलं आहे ते मटण या मसाल्यामध्ये मी चांगलं फ्राय केलेलं आहे. बघा दाखवलं आहे. चांगलं फ्राय करून नंतर त्याच्यामध्ये जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून ठेवतो ते वाटण मी अर्धी वाटी किंवा 1 वाटी, आपल्याला जसा मसाला भरपूर पाहिजे तर जरा वाटण जास्त घालायचं आणि कमी मसाल्याचे. आता इथे मी अर्धा किलो तांदळाचा भात शिजवून घेतलेला आहे. तो चांगला मोकळा केलेला आहे. त्याची वाफ घालून द्यायची आहे. मग हा राईस मोकळा होतो एकदम. आता हे मसाल्यामध्ये मटण शिजलेलं आहे. त्या मसाल्यामध्ये आपण तो जो शिजवलेला राईस आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आणि वरती राईस लावून घ्यायचा. बघा हा सगळा राईस मी आता पातेल्यामध्ये लावून घेतलेला आहे. त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकायची आणि एक वाफ आणून द्यायची. नंतर हा राईस पूर्ण मसाल्याच्या मटणामध्ये मिक्स करायचा. मग आपली तयार झाली बिर्याणी. बघा किती छान बिर्याणी तयार झालेली आहे. खूप छान बिर्याणी लागते ही, आपल्याला यम्मी वाटते. माझी बिर्याणी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय बाय. सी यू.